अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. मामा म्हणतात, सरून गेला काळ, सरून गेला काळ, का चिंता करतो तू बाळ. जोड मामा नामाशी नाळ, जोड मामा नामाशी नाळ, उजडेल नवीन सकाळ, उजडेल नवीन सकाळ. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले संदेश तुम्हाला आवडत असतील तर लाईक करून आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. प्रत्येकाने या संदेशाला कमेंट करायचीच आहे, हे लक्षात ठेवा. आणि ज्यांचा अध्यात्मावर, देवाच्या शक्तीवर विश्वास नसेल त्यांनी या संदेशापासून दूरच राहा, हीच तुम्हाला कृपया करून विनंती आहे. चला तर मग भक्तांनो, बाळूमामा आजच्या दैवी संदेशातून आपल्याला काय सांगत आहेत हे आपण ऐकूयात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कोणतेही कारण असू दे रे, आयुष्यामध्ये कोणतेही कारण असू दे, रागवू नका, कधीच कुणावर चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच आहे रे, फक्त तुम्हालाच आहे. म्हणून गगन शांतीसुद्धा तुम्हालाच. विचार ही एक अशी विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, संयम ठेवा, धीर बाळगा आणि मग बघा तुमचे आयुष्य कशी सुखी आणि समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. जय बाळूमामा. बाळूमामा, माझ्या आयुष्यामध्ये खूप संकट आहेत, खूप विघ्न आहेत, पैशाच्या अडचणी आहेत, मला खूप कर्ज झालं आहे. या सर्व विचारांनी मी आता थकून गेलो आहे. बाळूमामा, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, विचारांनी आता थकून गेले मन, विचारांनी आता थकून गेले मन. एक शांत शेवट हवा आहे, जिथे शब्दही निशब्द होतील आणि काळजातली खळबळ थांबेल. बस, आता विचारांना एक शांत असा अंत हवा आहे, विचारांना एक शांत असा अंत हवा आहे. बाळूमामा, रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं, मन मात्र भिजलं होतं. मामा सांगतात, आयुष्यामध्ये मिठी मारायची असेल तर परमेश्वराला मारा, प्रेम करायचे असेल तर परमेश्वरावर प्रेम करा. मामा सांगतात, माझ्यासाठी तुझी मिठी म्हणजे, माझ्यासाठी तुझी मिठी म्हणजे केवळ दोन शरीराचं एकत्र येणं नाही आहे, तर दोन जीवांची भेट आहे. जेव्हा आपण मिठी मारतो तेव्हा मला असं वाटणं जणू माझ्या आतला हरवलेला भाग मला परत मिळाला आहे. एका अनामिक ओढीची ती पूर्तता असते. हे भगवंता, तुझ्या मिठीत मला माझ्या लहानपणीच्या आईच्या कुशीची ऊब जाणवते रे. जगात काही वाईट घडलं तरी तिथे मी सुरक्षित आहे याची ती खात्री देते. मोठे झाल्यावर हरवलेली ती निरागसता, ती काळजीमुक्तता मला तुझ्या मिठीत पुन्हा अनुभवायला मिळते. कधी कधी बोलताना शब्द अपुरे पडतात, भावना व्यक्त करता येत नाहीत, पण तुझ्या मिठीत तिथे फक्त शांतता असते आणि त्या शांततेत दोन हृदय एकमेकाशी बोलतात. शब्दांनी नाही तर भावनांनी केलेला तो संवाद असतो. अरे देवा, अरे परमेश्वरा, तुला काय सांगू, तुला एक गोष्ट सांगू का? तुझी मिठी म्हणजे दुःखाच्या वेळी तो आधार, तुझी मिठी म्हणजे दुःखाच्या वेळी तो आधार आहे, आनंदाच्या वेळी तो उत्सव आहे. मला माहीत नाही प्रेम काय असते रे, मला माहीत नाही प्रेम काय असते, कसं असते, पण तुझ्या मिठीत मला प्रेम मिळतं हे मला ते जाणवते.
हे मला नक्कीच जाणवते. तुला कधी सांगितलं नाही, पण तुझं हे प्रेम मला खूप आवडतं. म्हणून मी मुद्दाम तुला मिठी मारून तुझं प्रेम मिळवत आहे. तुला कसं सांगू यार, तुझी मिठी माझ्यासाठी फक्त एक स्पर्श नाही. तुझी मिठी म्हणजे माझ्यासाठी स्पर्श नाही, ती माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे. तू माझ्यासोबत आहेस याची ती ग्वाही आहे. आणि खरं सांगू, या जगात मला दुसरं काही नसलं तरीही चालेल, फक्त तुझी एक भावपूर्ण मिठी माझ्यासाठी पुरी आहे. फक्त तुझी ती एक भावपूर्ण मिठी माझ्यासाठी पुरी आहे. ती माझ्यासाठी सर्वस्व आहे. ती माझ्यासाठी सर्वस्व आहे. फक्त आमची ताकद, आमचे बाळूमामा. जय बाळूमामा. भक्तांनो, देवाला मारण्याची मिठी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. भक्तांनो, आपल्यापैकी कितीतरी जणांची हीच तर कहाणी आहे. शब्दांना मनातच दफन करण्याची कितीतरी विचार, भावना मनात दाटून येतात, पण ओठावर न येता त्या गळ्यातच अडकतात. कधी इतरांना दुखवू नये म्हणून, तर कधी समोरचा आपल्याला समजून घेणार नाही या भीतीपोटी. आणि मग हेच न बोललेले अनमोल शब्द आणि अव्यक्त भावना हळूहळू मनातल्या मनात खोल कप्यामध्ये साचत जातात. एका अदृश्य ओझ्यासारखं ते हृदयावर घर करून बसतं, ज्यामुळे एक दिवस अचानक छातीवर जड दगड ठेवल्यासारखं वाटू लागतं. जणू आतूनच श्वास गुदमरतोय. माझ्या बाबतीतही अगदी तसंच असतं, पण जणू एक सवयच लागली आहे सारं काही आतल्या आत सहन करण्याची. कारण बोलून काय उपयोग, समोरची व्यक्ती आपला दृष्टिकोन समजून घेईलच याची खात्री नसते ना. आणि कधीकधी बोलल्याने जखम अधिकच खोल होते. म्हणून मी स्वतःलाच समजावतो, राहू दे, काही गोष्टी न बोललेल्या चांगल्या असतात. आपल्याला माहीत असतं की कुटुंब किंवा मित्रांशी मन मोकळं केल्यानं हलकं होतं, पण ते तरी काय करणार या विचाराने किंवा त्यांच्या डोळ्यात आपल्यासाठी काळजी बघून अजूनच रडू येईल या भीतीने आपण तेही करत नाही. कारण आयुष्यामध्ये कधीकधी एका मिठीत सारं काही व्यक्त होत असलं तरीही त्यासाठी व्यक्त होण्यासाठी, ती व्यक्त करण्यासाठी हिंमत लागते. आणि तीच आपल्याकडे नसते आपल्याजवळ. म्हणूनच मी लिहिण्याची सवय लावून घेतली आहे. जे ओठावर येत नाही ते सारं काही कागदावर उतरवतो. जिथे शब्दच माझे सोबती बनतात, जिथे शब्दच माझे सोबती बनतात, माझे श्रोते बनतात. आणि मी माझ्या भावनांना मोकळं करतो, मनावरचं ओझं थोडं हलकं करतो. कुणीतरी मला समजावून घ्यावं म्हणून नाही, तर फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या मनाला शांत करण्यासाठी. पण तरीही लिहूनही सगळं ओझं पूर्णपणे हलकं होतंच असं नाही. काही रात्री अशा येतात की मन इतकं जड वाटतं की काही सुचतच नाही. फक्त अश्रूच ओघळतात, ज्यांचं कारण स्पष्ट सांगता येत नाही, पण तेच मनाला क्षणभरासाठी का होईना मोकळं करतात आणि एक अनामिक शांती देतात. हे न बोललेले शब्द, हे मौन, हे सारं आपण रोज जगतो, हसतो, लोकांशी बोलतो, त्यांच्यासोबत असतो, पण आतून खूप काही सुरू असतं. एक निरंतर संघर्ष, एक अव्यक्त वेदना. म्हणूनच तर म्हणावंसं वाटतं, एक शोर आहोत, एक शोर आहोत आपण, पण तितकेच शांतही. आपल्या आत एक जग आहे, आपल्या आत एक जग आहे, जे शब्दांच्या पलीकडचं आहे, जे शब्दांच्या पलीकडचं आहे. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये प्रत्येक माणसांची कदर करा. जीवनामध्ये प्रत्येक माणसांची कदर करा. वेळेचा आदर करा, लहान मोठ्यांचा आदर करा. मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नसतो बाळ, आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात.
म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसांची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला प्रेमाने बोललेल्या 2 शब्दांच्या आधाराने ठीक होत असते. म्हणून आयुष्यामध्ये कधीही शब्दांना धार नको, आधार हवा आहे. जय बाळूमामा. भक्तांनो, एकदा कुणीतरी एका फुलाला विचारले की तुला तोडताना त्रास होत नाही का? जेव्हा तुला तोडलं जातं तेव्हा तुला त्रास होत नाही का? दुःख वेदना होत नाहीत का? तेव्हा त्या फुलाने त्याला खूप सुंदर असं उत्तर दिलं. ते फूल म्हणाले, तोडणारा इतका खुश आणि आनंदी असतो की त्याचा तो आनंद पाहून मी माझं दुःखच विसरून जातो. रावणाशी युद्धांच्या दरम्यान प्रभू श्री रामचंद्रांच्या सैन्यासाठी लागणारी रसद अन्नसामग्रीतले पीठ एकदा संपले होते. श्रीराम हनुमंताला म्हणाले, चित्रकूट पर्वतावर जा. तिथे तुला अन्नपूर्णा माता दळण दळत असल्याचा आवाज येईल. तिच्याकडून आपल्या सैन्यासाठी पीठ घेऊन ये. हनुमंतांनी श्रीरामांना विचारले, पण अन्नपूर्णा माता मला कशी काय ओळखणार? श्रीराम म्हणाले, ओळख म्हणून ही माझी अंगठी तिला दे. आणि त्यांनी स्वतःची अंगठी हनुमंताला दिली. हनुमंत पर्वतावर पोहोचले. त्यांच्या मनात विचार आला की मी जर पीठ नेले नाही तर श्रीरामांच्या सैन्याची काय अवस्था होईल. शेवटी माझ्याशिवाय प्रभू श्रीरामांचे कोणतेही काम होणे अशक्यच. हनुमंतांना अहंकाराने ग्रासले. एका मोठ्या गुहेतून जात्यावर दळण दळण्याचा आवाज येत होता. त्या गुहेवर एक भली मोठी दगडाची शिळा होती. त्या गुहेसमोर जाऊन हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला हाक मारली आणि म्हणाले, माते, मी प्रभू श्री रामचंद्रांचा सेवक हनुमंत आहे. मला त्यांनी तुमच्याकडून सैन्यासाठी पीठ आणण्यासाठी पाठवले आहे. गुहेतून अन्नपूर्णा मातेचा आवाज आला, हे हनुमंता, गुहेवरची शिळा बाजूला करून आत ये. हनुमंत आपल्या शेपटीने शिळा बाजूला करू लागले. शिळा काही जागची हलेना. मग दोन्ही हातांनी शिळा बाजूला करायला लागले. तरीही शिळा काही तसूभरही हलली नाही. मग शरीरावरील सर्व शक्तीनिशी जोर लावून शिळा बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागले. घामाघूम झाले. काही केल्या शिळा बाजूला काही सरकत नव्हती. हनुमंतांच्या मनात विचार आला, मोठे मोठे पर्वत उचलण्याची शक्ती माझ्यात असून देखील हा एवढासा किंचित असा दगड मला बाजूला सरकता आला नाही. आणि हा का बाजूला सरकत नाही? शेवटी हार मानून हनुमंत म्हणाले, माते, ही गुहेवरची शिळा काही मला बाजूला करता येत नाही ग. अन्नपूर्णा मातेने विचारले, हनु, तू अहंकार केलास का? तर हनुमंत म्हणाले, होय माते, मला आता त्याचा पश्चाताप होतो आहे. मला आता त्या अहंकाराचा पश्चाताप होतो आहे. अन्नपूर्णा माता म्हणाली, तुला पश्चाताप होतो आहे ना? मग आता पुन्हा एकदा शिळा बाजूला करायचा प्रयत्न कर. अन्नपूर्णा मातेने सांगितल्याप्रमाणे हनुमंतांनी शिळा बाजूला करण्याचा प्रयत्न केला. तर काय, शिळा अलगद बाजूला झाली. गुहेमध्ये आत गेल्यावर हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला प्रभू श्री रामचंद्रांनी दिलेली अंगठी दाखवली. अन्नपूर्णा माता म्हणाली, त्या पलीकडे तो कोपरा आहे ना, तिथे ही अंगठी टाक आणि तुला हवे तेवढे पीठ घेऊन जा. हनुमंत अंगठी ठेवायला गेले. पाहतात तर काय, तिथे अगणित अंगठी, मुद्रांचा डोंगरच जणू खच पडला होता. हे पाहून हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला विचारले, हे माते, हा इथे अंगठी मुद्रांचा खच कसा काय आहे? इथे एवढ्या अंगठी मुद्रा कशा काय आहेत? अन्नपूर्णा माता म्हणाली, अरे हनु, प्रभूंनी तुझ्यासारखे कित्येक हनुमंत कित्येकदा माझ्याकडे अंगठी घेऊन पाठवली. तेव्हापासूनच्या आहेत त्या मुद्रा, या अंगठ्या. हे ऐकल्यावर मात्र हनुमंतांचा गर्व पूर्णपणे नाहीसा झाला. सद्गुरूंची सेवा करताना कुठल्या गोष्टीचा अहंकार नसावा.
मी करतो म्हणून सेवा होते हा भ्रम आहे. परमेश्वर प्रत्येक कार्यासाठी कोणा न कोणाची निवड करतो. आपण असलो ना नसलो तरीही ते कार्य ठरलेलंच असतं व तो कोण ना कोणाच्या हातून घडतच असतं. त्यामुळे सेवेची जी संधी मिळाली आहे तिचं भाग्य माना व संधीचं सोनं करा. अहंकारयुक्त दिखावटी केलेली सगळी सेवा व्यर्थ आहे. म्हणून आयुष्यामध्ये कधीच मी मामांची सेवा करतो, माझ्या एवढी मामांची सेवा कोणीच करत नाही, मामांची कृपादृष्टी माझ्यावरच आहे, मामा मला प्रसन्न आहेत, अशा प्रकारचा अहंकार दाखवू नका. अन्यथा तुम्हाला त्या सेवेचं कसल्याही प्रकारचं तीळमात्रा फळ मिळणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणून जेव्हा आपण मामांच्या सेवेत येतो, मामांची सेवा करतो, तेव्हा बाळूमामा आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून मामांची सेवा सोडतात, पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठे असले तरी त्या संकटाहूनही मोठे आपले मामा आहेत, आपले ब्रह्मांड नायक आहेत. म्हणून आयुष्यामध्ये कधीही न डगमगता बाळूमामांच्या सेवेत फक्त चालत राहावे. कारण मामांनी एकदा आपल्याला जर का हात दिला तर ते आपला हात कधीच सोडत नाहीत. नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात. म्हणून येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते, एवढं आपल्याला मामा देतात. म्हणून मामा आपल्याला नेहमी सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये फक्त माझ्यावर विश्वास ठेव, संयम ठेव, धीर बाळग आणि तू जे काही कार्य आशेने करतो आहेस ते कार्य फक्त तू प्रामाणिकपणे कर. तुझ्या संकटाच्या वेळी, तुझ्या अडचणीच्या काळी मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू चालत राहा, तू चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे बाळा, मला माहीत आहे तुला वाटतंय की माझं सगळं काही संपलंय, माझं मन खूप थकलंय, माझ्या मनातील आशा पूर्ण संपली आहे. परंतु बाळा, थकून जाऊ नकोस, निराश होऊ नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या आयुष्यामध्ये जो काही अंधार पसरला आहे ना, त्यामध्ये फक्त तू विश्वासाने एक तुला आश्वासक आवाज नक्की ऐकू येतो. डगमगू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. डगमगू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. असा आवाज तुझ्या पडत्या काळी तुला ऐकू येतो. मामा म्हणतात, शब्द नाही कर्मानं बोलावं, शब्दानं नाही कर्मानं बोलावं, प्रार्थना नाही श्रद्धा असावी. मी नाही विश्वास हवा, तू एक पाऊल पुढे टाक, माझा हात तुझ्या पाठीशी असणारच. भक्तांनो, हे आश्वासक संदेश, हे आश्वासक शब्द आपल्याला हिंमत देतात. भक्तांनो, जर का तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असेल तर आत्ताच आपला हा दैवी संदेश शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. तुझं कौतुक प्रत्येकाला इथं रुचेलच असं नाही. तुझं कौतुक प्रत्येकाला इथं रुचेलच असं नाही. कौतुकासाठी तुझं नाव सुचेलच असं नाही. तू मात्र इतकंच कौतुक करण्यास कचरू नकोस. तू मात्र इतरांचं कौतुक करण्यास कचरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. रडावंसं वाटतं तेव्हा रडून मोकळा हो. कार्यासाठी लढावंसं वाटतं तेव्हा लढून मोकळा हो. रडण्यामध्ये मात्र तुझे कार्य विसरू नकोस. रडण्यामध्ये मात्र तुझे कार्य विसरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला,
नामस्मरण मात्र विसरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. तुझ्या कार्याचे कोणाला पुरावे द्यायची गरज नाही. कुणासाठी तुला कार्य सोडायची गरज नाही. सद्गुरू संकल्पासाठी पुढे चालणं तू सोडू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. माझ्या बाळा, तुला सुद्धा मन आहे हे मला माहीत आहे. पण ब्रह्मांडाचा मामा असताना काय रे कमी तुला. इतरांना भरभरून देणं मात्र कधी सोडू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. जय बाळूमामा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो. कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असते. मनाचा मोठेपणा हा गुण आहे जो पदाने नव्हे तर संस्कारांनी प्राप्त होतो. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये अपेक्षा माझ्यापासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर मामा तारतील, एकटे असाल तर मामा सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर मामा दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर मामा पुसतील. फक्त मामांवर विश्वास आणि श्रद्धा ठेवा आणि मामांची सेवा करा. भक्तांनो, आजच्या संदेशामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की देवाकडे नक्की आणि नेमकं काय मागावं. म्हणून ही छोटीशी कथा तुम्ही नीट आणि लक्षपूर्वक ऐकावी हीच तुम्हाला विनंती आहे. चला तर मग भक्तांनो, आपण या छोट्याशा कथेला सुरुवात करूया. भक्तांनो, तुकारामांचे वडील बोल्लोबा हे पांडुरंगाचे निस्मित भक्त होते. ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कनकाई माऊली त्याच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन चला, मलाही दर्शनाला न्या. पण बोल्लोबा काही तिचे ऐकत नसत. अशी 11-12 वर्ष गेली. 12व्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कनकाई माऊली काही ऐकेच ना. ती आपल्या पतीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून तरी येणारच, पण काहीही झाले तरी मी यावर्षी येणारच. बोल्लोबांचा नाईलाज झाला, कारण स्त्रीहट्ट व बालहट्ट कधीच टाळता येत नाही ना. ते म्हणाले, मी तुला माझ्याबरोबर नेईन, पण एक अट आहे आणि ती अट तुला पाळावी लागेल. ती म्हणाली, ती म्हणजे? तेव्हा म्हणाले, मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काहीच मागायचे नाही. कनकाई माऊली आनंदली. तिने पतीला सांगितले की मी पांडुरंगाला काहीच मागणार नाही. तेव्हा पती पत्नी पांडुरंगास भेटायला निघाले. पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर कनकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू. यात्रेतली बांगड्यांची खेळण्यांची दुकाने पाहून हरकून पाहत ती बोल्लोबांच्या मागून चालत आल्याने त्या दोघात अंतर पडले. बोल्लोबा पुढे निघून गेले आणि कनकाई माऊली मागेच राहिली. इकडे बोल्लोबा मंदिरात पोहोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली. रखुमाईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोल्लोबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली? यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले की तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी. म्हणजे बघा, बोल्लोबांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी सेवा केली, इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्याचा सेवेकरी झाला.
बोल्लोबा फक्त भक्तीचे डिपॉझिटच करीत राहिले, मागणीचे विड्रॉवल कधीच केले नाही. त्यांनी देवाची भक्ती केली, पण त्यांच्याकडे कधीच आणि काहीच मागितले नाही. परमेश्वराची भक्ती करावी तर अशी करावी. इकडे बोल्लोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कनकाई माऊली देवळात आली. तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली. तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले, बोल, तुला काय पाहिजे? कनकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे. पतीची आज्ञा मोडता येत नाही, पण मनुष्य मोठा खूप हुशार प्राणी आहे बरं का. चातुर्य कुठे व कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते. तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितलंय की देवाकडे काहीच मागू नकोस, पण हे कुठे सांगितलंय की जर देवाने तुला स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस. ती पांडुरंगाला म्हणाली, पोटी संतान नाही. देव म्हणाला, जा, निश्चितपणे घरी जा, तुला मुलगा होईल. ती खूप आनंदली. हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो नाही का. हिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या. इकडे बोल्लोबा बाहेर वाट पाहत होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ का लागतो, म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार. असा विचार करीत असतानाच कनकाई माऊली समोरून येताना दिसली. तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला. ते सारे ऐकता क्षणीच बोल्लोबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले. पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले, याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल, मग त्याला सांग की पुत्र व्हावा ऐसा गुंडाजांचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडाजांचा तिन्ही लोकी झेंडा. जर मला ते पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा, श्वासगणिक तुझेच नामस्मरण नाम जपणारा, अखंड निष्कामतेने व निस्वार्थीपणाने तुझी सेवा करणारा आज्ञेचा पुत्र दे. आणि नंतर तुकोबारायांचा जन्म झाला, ज्यांचा नाव डंका आजही वाजतोय, ज्यांच्या नावाचा डंका आजही वाजतोय. म्हणून फळाची आशा धरून देवाची भक्ती कधीही करू नका. आणि जर काही मागण्याची वेळ आलीच तर अशा प्रकारची मागणी करा. भक्तांनो, तुम्हाला या कथेतून नक्कीच समजलं असेल की देवाकडे नक्की काय मागावं, कधी मागावं आणि देवाची सेवा कशी करावी. देव त्या सेवेचं फळ कसं देतो हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. म्हणून बाळूमामा आज बोध देत सांगत आहे, अरे बाळा, वेतातून बाहेर ये. मी मर्यादित शरीर नाही. या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत, परंतु मी एकच हेच असं अस्तित्व आहे. आयुष्यामध्ये सुटतात काही हात नकळत, पण जे हात सोबत आहेत त्यांना कधीच सोडू नका. हे वाईट दिवस नक्कीच सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. मामा म्हणतात, माझ्या बाळा, चांगले कर्म करत असताना सुद्धा जर का कोणी तुमच्यावर शंका घेत असेल तर त्यांना घेऊ द्या. कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते, कोळशाच्या काजळीवर नाही. हे लक्षात ठेवा. भक्तांनो, पुण्याई असेल तर कचराही सोन्याच्या भावाने विकला जातो व पुण्याई संपली की सोनेही कचऱ्याच्या भावाने विकावे लागते. म्हणून नित्य पुण्याचा साठा दानधर्म आणि परोपकाराद्वारे वाढवत राहिला पाहिजे. आरोग्य, शांती, समाधान आणि आनंद या सर्व गोष्टी पुण्याने प्राप्त होतात. पुण्याई संपताच क्लेश, दुःख, संकटे, दारिद्र्य, अहंकार आणि द्वेष माणसाला ग्रासून टाकतात. म्हणून फक्त आपला बँक बॅलन्स म्हणजे फक्त आपल्या बँकेमध्ये, आपल्या जीवनाच्या बँकेमध्ये फक्त आपला पुण्याचाच साठा ठेवा. जेव्हा तुमच्यावर संकट येईल, विघ्न येईल, जेव्हा नियती तुमच्यासाठी उलटून पडेल, तेव्हा तुम्हाला पैसा कामाला येणार नाही,
ना कोणी तुमच्या मदतीला धावून येणार नाही, तेव्हा फक्त एकमेव तुमचं पुण्य तुमच्या कामाला येईल आणि त्यामध्ये तुम्हाला ते यशस्वीपणे निर्विघ्नपणे बाहेर काढील. म्हणून फक्त पुण्याचे कर्म करत राहा. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये या 2 गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका. ते म्हणजे अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण. या 2 गोष्टी आयुष्यामध्ये कधीच वाया जाऊ देऊ नका. नेहमी हसत राहा, आनंदात राहा. या आयुष्याचा, या सोनेरी जीवनाचा आनंद घ्या. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक सुंदर अशी कथा सांगणार आहे. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी माझी खात्री आहे. या कथेचं नाव आहे साधू महाराज आणि व्यापारी. भक्तांनो, एका शहरात एक धनवान व्यक्ती राहत होता. बऱ्याच ठिकाणी त्याचा व्यापार पसरलेला होता. पैशाची कमतरता मुळीच नव्हती. स्वभावाने सुद्धा भोळा आणि परोपकारी होता. त्याने एका साधू महाराजांना त्याने त्याचे गुरु मानले होते आणि त्या गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचे तो पालन करत असे. सोबतच कोणत्याही समस्येला त्यांच्या गुरुजींना सांगून त्यावर तो उपाय काढून घेत असे. एक दिवस त्याला असाच एक विचार आला की आपल्या गावात एक मंदिर बांधायचे, जेणेकरून जवळच गरीब लोकांना जेवणाची व्यवस्था होईल, राहण्यासाठी गरीब लोकांना एक सहारा मिळेल, मोठमोठ्या साधू संतांचे लोकांना दर्शन होईल. तेथेच लोकांना उपचारासाठी एक प्रथमोपचार केंद्र सुरू करावे, जेणेकरून लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. या गोष्टींचा मनात विचार करून तो आपल्या गुरूंकडे गेला आणि त्याने या विषयाबद्दल संपूर्ण माहिती आपल्या गुरुजींना सांगितली. आपल्या मनातील गोष्ट आपल्या गुरूंसमोर मांडली. तेव्हा गुरूंनी त्याला सांगितले की एकच मंदिर का 2 मंदिरे उभे कर, एका गावात आणि एक तुझ्या राहत्या नगरात, जेणेकरून तुला सुद्धा देवाचे दर्शन जवळच होईल आणि तू अशाच प्रकारे परोपकार करण्याची प्रवृत्ती कायम ठेवशील. गुरुजींनी सांगितलेल्या कल्पनेला त्याने सत्यात उतरवण्याचे ठरवले आणि गुरुजींचा आशीर्वाद घेऊन तो तेथून निघून घरी आला आणि दोन्ही ठिकाणी मंदिराच्या बांधकामाच्या तयारीला लागला. त्याने दोन्ही ठिकाणी मंदिराचे बांधकाम सुरू केले. काही दिवसात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. दोन्ही ठिकाणी भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठान झाली. दोन्ही मंदिरात पुजाऱ्यांची नेमणूकसुद्धा झाली. काही दिवसांच्या कालावधीनंतर दोन्ही मंदिरे लोकांच्या श्रद्धेचे ठिकाण बनले. परंतु काही दिवसानंतर व्यापाराच्या निदर्शनात आले की नगरातील मंदिरापेक्षा लोक गावातील मंदिरात मोठ्या प्रमाणात जात होते. वास्तविक पाहता गावातील मंदिरात जाण्याचा मार्ग खूप कठीण आणि वळणाचा होता. तरीसुद्धा लोक गावातील मंदिराला मोठ्या प्रमाणात भेट देत होते. या सर्व स्थितीला पाहून व्यापारी थक्क झाला आणि या समस्येला घेऊन तो आपल्या गुरूंकडे गेला. तेव्हा त्याने गुरूंना याविषयी सांगितले की लोक नगराच्या मंदिरापेक्षा गावातील मंदिरात मोठ्या संख्येने जात आहेत. अशा प्रकारे त्याने घडलेला वृत्तांत आपल्या गुरूंना ऐकवला आणि असे का होत आहे आणि यावर उपाय काय करावं म्हणून गुरूंना प्रश्न विचारू लागला. गुरूंनी शांततेने सर्व प्रकार ऐकून घेतला आणि व्यापाऱ्याला एक गोष्ट करायला सांगितली. त्यांनी व्यापाऱ्याला सांगितले की गावाकडील मंदिराच्या पुजाऱ्याला नगराच्या मंदिरात सेवेसाठी बोलावून घे आणि नगराच्या मंदिराच्या पुजाऱ्याला गावाकडच्या मंदिरात बोलावून घे. हा उपदेश ऐकत व्यापारी तेथून निघून आला. गुरुजींनी सांगितलेल्याप्रमाणे त्याने पुजाऱ्यांची अदलाबदल केली. काही दिवसात पाहतो तर काय, ज्या मंदिरात लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणात होत होता त्या मंदिरात आता लोक खूप कमी प्रमाणात जात होते आणि नगरातील मंदिरात गावाकडून लोक दर्शनाला यायला लागले होते. हे पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने हा काय प्रकार असावा म्हणून गुरूंना भेटायला गेला. गुरुजवळ आल्यानंतर त्यांनी सांगितले की गुरुजी, पहिले लोक गावातील मंदिरात गर्दी करायचे, पण आता नगरात असलेल्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. असे का होत आहे? तेव्हा गुरुजी त्या व्यापाऱ्याला सांगतात की यामध्ये काही विशेष गोष्ट नाही आहे.
नगराच्या मंदिरात असलेल्या पुजाऱ्याचा स्वभाव चांगला आहे आणि त्यामुळे लोक त्याच मंदिरात जाण्यासाठी गर्दी करतात. ज्या मंदिरात तो पुजारी असतो, पुजारी आपल्या मधुर वाणीमुळे लोकांना आकर्षित करतो आणि लोक सुद्धा त्याच्या जवळ जाण्यासाठी उत्सुक असतात. हे ऐकून व्यापाऱ्याला सर्व परिस्थिती लक्षात आली होती. याच प्रकारे आपल्या जीवनात सुद्धा आपले बाहेरील रंगरूप जास्त महत्त्वाचे नसते. महत्त्वाचा असतो तो आपला स्वभाव. जर आपला स्वभाव चांगला असेल, लोकांना आकर्षित करणारा, तर लोक आपल्या जवळ येण्यासाठी उत्सुक होतील. म्हणून दुसऱ्यांना जिंकण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते. आवश्यक असतो तो आपला स्वभाव, जो दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्या सोबत राहतो, सुखात सहभागी होतो. अशाच व्यक्तींना लोक पसंत करतात. ही गोष्टसुद्धा आपल्याला हीच शिकवण देते. म्हणून भक्तांनो, बोध देत सांगत आहे, अरे बाळा, वेतातून बाहेर ये. मी मर्यादित शरीर नाही. या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत, परंतु मी एकच तेच असं अस्तित्व आहे. मामा म्हणतात, मी कोणापासून वेगळा नाही आणि कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस. बाळूमामा तुम्हाला कधीच निराश ठेवणार नाहीत आणि कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे आहे, जी तुमची नुकसान झाली आहे, त्याची भरपाई मामा अन्य गोष्टीने करून देत असतात. जेव्हा बाळूमामा आपल्याला एखादी गोष्ट सोडायला सांगतात, तेव्हा मामांना आपल्याला काहीतरी एक चमत्कारिक गोष्ट आणि मोठी गोष्ट द्यायची असते. मामांच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात. म्हणून फक्त मामांनी सांगितलेल्या योजनावर चालण्याचं काम करायचं. आयुष्यामध्ये कसलीही परिस्थिती आली, कसल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल, तर फक्त बाळूमामांचे नामस्मरण करा. फक्त स्वतःशी संवाद साधायचा आहे. मला माहीत आहे की माझ्या बाळूमामांनी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि चमत्कारिक योजना आखून ठेवली आहे. मी मामांकडे अशी प्रार्थना करतो की तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, मला शक्ती द्या, विचार द्या. गरज नाही लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची. मामासोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामासोबत असताना का उगच वाट बघावी, का उगच काळजी करावी. मामासोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा, असेच माझ्यासोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे, तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत, तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो, त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे, ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे.
तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतंय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता.